मंदिरात गप्पा मारत बसलेल्या 2 विद्यार्थ्यांवर 5 जणांनी कोयताने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना भवानीनगर येथे घडली आहे। हा हल्ला इतका गंभीर होता की दोन्ही विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत पडले। हल्ला झालेले तरुण आणि हल्ला करणारे तरुण सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास संचित घोळवे आणि सुजल जाधव आणि त्यांचे काही सहकारी मित्र भवानीनगर येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये बसले होते। त्यावेळी अदनान शेख, पियुष चव्हाण, यशराज अरवडे आणि 2 अल्पवयीन मित्र असे 5 जण मंदिरात आले। त्यांनी सुजल जाधव आणि संचित घोळवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली। यानंतर 5ही आरोपींनी सोबत आणलेल्या कोयताने सुजल जाधव आणि संचित घोळवे यांच्यावर कोयताने सपासप वार केले। या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर मुलांना अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। दोघांवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धमक्या देण्यात आल्या। दोन्ही गटांनी एकमेकांना फोन करून आता तुझा मर्डर करणारच अशा प्रकारच्या धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले। हल्ल्यानंतर 5ही आरोपी पुण्याच्या दिशेने पळून जात होते। मात्र वालचंदनगर पोलिसांनी तातडीने 2 वेगवेगळी पथके तयार करत पुण्याच्या दिशेने रवाना केली। 5ही आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली आहे। एका मुलीच्या प्रेमसंबंधातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।